हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो आज रक्षाबंधन आहे आणि आज मी जाणार आहे माझ्या भावाच्या घरी. सो बघूया माहीर आज काय काय मजा करणार. माहीर, आपण कुठे जाणार आहेत आज? मामाच्या घरी. ओके, मग तू काय काय करणार तिकडे गेल्यावर? कोण कोण राखी बांधणार तुला? हां, मग तू काय देणार त्यांना गिफ्ट? अच्छा, बरं. मग आज तू कोण ड्रेसिंग काय करणार आहे? काय घालणार आहे सास तू? हां, पिंक घालणार आहे. ओके, तू तर कुर्ता घालणार होतास ना. सो बघूया आता माहीर आज काय काय मजा करतोय. सो असंच आपण कंटिन्यू करूया आणि बघूया आज माहीर काय काय मजा करतोय. ओके, सो आता आम्ही होतोय रेडी आणि नंतर पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करणार. सो स्टार्ट. सो हॅलो गाईज, तुम्ही बघू शकता आम्ही दोघंही रेडी झालो आहे. माहीर बघ किती छान दिसते कुर्त्यामध्ये आणि मी ऑलमोस्ट रेडी झाली आहे. पण माहीरचे पप्पा सध्या झोपलेले. सो आता त्यांना उठवायचं आहे आणि त्यांना रेडी करायचं आणि त्यानंतर आम्ही निघूया माहीरच्या मामाच्या घरी, म्हणजेच माझ्या भावाकडे. माहीर चल मग पप्पाला उठव. उठले पप्पा? चला पप्पाला म्हण रेडी व्हा आता लवकर. हो, कशा दिसतोय माहीर? छान दिसतोय ना. मग चला उठा आता, तुम्ही पण छान व्हा थोडेसे. उठा लवकर. माहीर उठत नाहीत पप्पा. माईच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आम्ही लोक रेडी झालो आहे. आज रक्षाबंधन आहे तर आम्ही लोक बघा रेडी झालो सगळेजण. तर आता आम्ही निघणार ठाण्याला. सो लेट्स. माहीर आली होती झोप. आमची तयारी होऊस तर माहीर झोपला होता. आता जरा उठवलं जबरदस्ती आम्ही आणि आता आम्ही लोक काय करणार, फ्रेश करणार आणि आम्ही लोक निघणार. ओके, बाय, सी यू. प्लीज सबस्क्राईब अँड लाईक नक्की करा माहीरच्या चॅनलला. तुम्ही बघा चॅनल माहीरचं, खूप सुंदर माहीर आहे. माहीर वेगवेगळे प्रकार करतोय. तर चांगलं वाटत असेल तर नक्की त्याला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर आता आम्ही जाणार आहे, पूर्ण जर्नी दाखवतो तुम्हाला ठाण्याला जाताना. ओके. सो फायनली गाईज आम्ही बसलो ट्रेनमध्ये. माहीर बघा, माहीरचा चेहरा कसा झाला आहे. जेव्हा बघितलं तेव्हा रुसून बसतो तो. ट्रेनला बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. सो आता आम्ही बघतोय ट्रेनमध्ये तसं 1 तास गेला आम्हाला. पोचलो आम्ही. काय मित्रांनो, फायनली पोचलो आम्ही. दिवा बघा, ट्रेनला गर्दी होती, गर्दी जाम होती. पुढे बघा, अजून पुढे पण भरपूर आहे. माहीर बघ कसं करतो. माहीर काय झालं? उभा राहिला तर तुला इकडं न जाऊ. ट्रेन येते तिकडून. चल, स्ट्रेचर येते तो पुढून, तिकडून चढता येईल आपल्याला. सो फायनली आम्ही ट्रेनमधून उतरलो आणि मग आता आम्हाला ब्रिज पार करून त्या साईडला जायचं होतं. माहीरला तर एवढी घाई असते ना, बघा कसा तुरू तुरू चालतोय. त्याला जिकडे गेलं तिकडे असं वाटते का आपण घरी केव्हा पोचणार आणि केव्हा नाही. नुसतं चाललं आहे पुढे पुढे पुढे. आमचे तर चालून चालून पाय दुखत होते ते, कारण खूप लांब ब्रिज होते. त्या ब्रिजवरनं चढून चढून पाय दुखत होते. पण तो कसला थकतोय, मस्त पळतोय. त्याला आवाज देतो आम्ही मागून, माहीर थांब थांब, पण तो ऐकतच नाही आहे. असं चालतोय की त्याला सगळे रस्ते माहिती आहेत आजूबाजूचे. बघा कसं चाललं आहे. तर फायनली चालून चालून पाय दुखवून आम्ही रिक्षा स्टँडपर्यंत पोहोचलो. आता थोड्याच अंतरावर रिक्षा स्टँड होता. सो आता आम्ही थोड्या वेळात तिकडे पोहोचणार होतो. तुम्ही बघू शकता ठाणा स्टेशनला एवढी गर्दी असते, बापरे. तिथे पाय ठेवायलाही जागा नसते, एवढी गर्दी असते.
ऑलरेडी ट्रेनमुळे आम्हाला खूप उशीर झाला होता, कारण ट्रेन लेट झाली होती, तेही 10-15 मिनटं. मग तेवढा वेळ आम्हाला तिकडे स्टेशनवरती वेट करावं लागलं आणि त्यामुळे आम्हाला खूप वेळ झाला. घरून सारखे सारखे फोन येत होते, पप्पाचे, मम्मीचे, माझ्या भावाचे, माझ्या नंदांचे, कुठे पोहोचला. पण काय सांगणार आता, आम्हाला गर्दीमुळे खूप लेट होत होतं. तर पुढे जाता जाता माहेरचं सारखं चालू होतं, मम्मा हे दे, मम्मा ते दे, कारण आजूबाजूला खूप सारे शॉप्स होते. मग ते बघून स्वर्ग नव्हता. तेवढ्यात काय बघतोय तर यांचे फ्रेंड भेटले आम्हाला. हात मिळव. काय अपसेट झाला रे? त्याला असं गेमिंग झोन वगैरे बनवून दे घरात. आहे बघ एक ऋत्विक. तर त्यांच्यासोबत गप्पा करून आम्ही निघालो पुढे, कारण खूप लेट झालं होतं, तर लवकर घरी जायचं होतं. सो बघा माहेरचा कसे नाटके चालू आहेत, कसा चालतोय मंकीसारखा. तर चला मग आता घरी भेटूया. सो फायनली एवढ्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो घरी. सो घरी तर सगळी तयारी करून ठेवली होती, राख्या वगैरे, पेढे वगैरे सगळं काय आणून ठेवलेलं. माझंच वेट करत होते. सो माझ्या अगोदर माझ्या बहिणीने ओवाळून घेतलं, मग त्यानंतर मी ओवाळायला घेतलं, कारण माझी बहीण मोठी आहे, त्यामुळे मी अगोदर माझ्या मोठ्या बहिणीला ओवाळायला सांगते, त्यानंतर मी ओवाळायला घेते. सो आम्ही लवकर आमचा ओवाळणीचा कार्यक्रम करून घेतला, कारण माझं माहेर आणि सासर दोन्ही एकाच एरियामध्ये असल्यामुळे मला दोन्ही घरी व्यवस्थित वेळ द्यावा लागतो. सो इकडनं ओवाळणी वगैरे करून झाली तर मग मला तिकडे माझ्या सासरी जायचं होतं, कारण तिकडे माहेरच्या बहिणी त्याची वाट बघत होत्या त्याला ओवाळण्यासाठी, राखी बांधण्यासाठी. त्यामुळे मी माझं ओवाळणीचा कार्यक्रम लवकर करत होते, कारण तिकडनंही सारखे फोन येत होते, लवकर ये माहेरला घेऊन. सो माझं ओवाळणीचं झालं. त्यानंतर माझ्या बहिणीची मोठी मुलगी स्नेहा, तिने मामाला, माहीरला, आरूला, सगळ्यांना ओवाळून घेतलं, राखी वगैरे बांधून घेतली. सो फायनली तिकडचा कार्यक्रम आटपून आम्ही आलो इकडे. माहेरला त्याच्या बहिणी ओवाळण्यासाठी खूप वाट बघत होत्या, सो त्याला घेऊन आले. तेवढ्यात त्यांनी सगळं ताट वगैरे सगळं रेडी करून ठेवलेलं. घरी गेले त्यांनी ओवाळायला सुरुवात केली माहेरला. बघा कसा हसतोय, माहेरला पण खूप मजा येते. आमचं रक्षाबंधन संपलंय. ही आहे माहेरची मोठी बहीण, तिचं नाव आहे श्रुती. ओके, आणि ही आहे छोटी बहीण, तिचं नाव आहे दिव्या.
आम्ही दोघी दिव्या छोटी दिव्या आणि मोठी दिव्या. सो चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.